जोपर्यंत गड बेसावध आहे तोपर्यंत शत्रूला कापलं पाहिजे बघा. गडावर सपासप तलवारीचे वार व्हायला लागले, तेवढ्यात तानाजी मालुसरेने 350 प्रधान कापले. तेवढ्यात उदयभान राठोडला जाग आली. उदयभान राठोड हातात ढाल समशेर घेऊन रणांगणात उतरला. अरे एकीकडे तानाजी मालुसरे आहेत, एकीकडे उदयभान राठोड आहे. अरे एकामध्ये सिंहाच्या हत्तीचं ऐरावतीचं बळ आहे, तर एकामध्ये सिंहाचं बळ आहे बघा. दोघही शूरवीर एकमेकावर वार करत होते. पण दुर्दैव असं झालं, कधी कधी चांगल्या माणसाला देखील प्रारब्ध आड येतं बघा. तानाजी मालुसरेंच्या हातातली ढाल तुटली. अरे समयाला ढाल येणार ढाल. तानाजी मालुसरेने आपल्या कमरेचा निळा शिला काढला, हाताला गुंडाळला. उदयभान राठोडचे जबरदस्त गाव आपल्या हातावर घेत होते. पण दुर्दैव असं झालं, तानाजी मालुसरेंचा एक घाव उदयभान राठोडला लागला आणि उदयभान राठोडचा एक घाव तानाजी मालुसरेंना लागला आणि तानाजी मालुसरे धाड दिसली जमिनीवर कोसळले. तानाजी पडले. मावळ्यामध्ये हाहाकार उठला. मावळे पळायला लागले. सूर्याजी मालुसरेंनी बघितलं, अरे आपला भाऊ रक्ताच्या थारुण्यात पडलेला आहे. ही वेळ आता रडत बसायची नसून लढत बसायची होती बघा. सूर्याजी मालुसरेंनी मावळ्याचा मराठी भाषेमध्ये समाचार घेतला. अरे बाप मेला म्हणून पळताय काय भेडांनो, गडावरचे दोर मी कधीच कापून टाकले. अरे एक तर उड्या खाऊन मारा, नाही तर लढून मारा. मावळ्यांनी विचार केला, अरे उड्या खाऊन मारण्यापेक्षा लढून मेलेलं काय वाईट आहे. एक एक मावळा जेव्हा वापस फिरला, तेव्हा तानाजी मालुसरेंचा हत्येचा प्रतिशोध बदला घ्यायचा ही आग डोळ्यामध्ये होती बघा. सपासप तलवारीचे वार झाले. गड काबीज केला आणि सूर्याजी मालुसरेंनी गवताची गंज पेटवली आणि राजेंना इशारा झाला. राजे हातावर हात मारतात आणि मासाहेबांना सांगतात, मासाहेब माझ्या तानानं गड घेतला. ओ कुठल्या शब्दात मी माझ्या तानाचं अभिनंदन करावं. पण इकडं मात्र गडावर विचित्र प्रकार घडला होता बघा. ज्या तानाजी मालुसरेंनी एवढी मोठी कामगिरी पार पाडली होती ना सज्जनांनो, ते तानाजी मालुसरे मात्र तुमच्या आमच्यात राहिलेले होते बघा. अरे सूर्याजी मालुसरे तानाजी मालुसरेंच्या प्रेताला मारून ढसा रडत होते. त्या शब्दात वहिनींनी जर मला विचारलं कुठे तुमचा भाऊ, तर काय उत्तर देणार? ऐका सज्जनांनो, अरे एखाद्या तलावाचा जसा पाठ फुटावा आणि पाणी जसं सैरा वैरा, एखाद्या गवताच्या पिंडीचा आळा सुटावा, हीच परिस्थिती आज गडावर झाली बघा. अरे छत्रपती शिवाजी महाराज गडावर येत होते, पण कल्याण दरवाजात मात्र कुणीच उभा नव्हते बघा. राजांच्या मनात पाय उभा राहिले, आई जगदंबे माझ्या तानानं मला वचन दिलं कोणाला घेण्याचा, माझा ताना मला दिसत नाही. गर्दी जमलेली पहिली. कुणाच्या तरी अंगावर निळा शेला आहे. त्या निळ्या शेल्याला जेव्हा बाजूला काढलं, तेव्हा रक्ताच्या परव्यात पडलेले तानाजी मालुसरे बघितले आणि महाराजांच्या मुखातून वाक्य आले, गड आला पण सिंह गेला.